MA चा अभ्यास करीत असताना सेंट जोन्स हे जॉर्ज बर्नार्ड शॉचे एक 5 अंकी नाटक अभ्यासक्रमामध्ये होतं. मॅन अँड सुपरमॅन हे आणखी एक बर्नार्ड शॉचं पुस्तक होतं. त्यामध्ये त्याच्या नाटकापेक्षा त्याच्या प्रस्तावना खूप मोठ्या 150 पानाच्या प्रस्तावना असायच्या. आणि त्या सेंट जोन्स या 5 अंकी नाटकाच्या सुरुवातीला त्यांची जी 150 पानाची प्रस्तावना जी होती त्याच्यामध्ये त्यांनी विस्तारपूर्वक सांगितलेलं होतं की हे जे नाटक 5 अंकी जे मी लिहिलंय ते 3 ओळी कथेवर लिहिलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा ती कथा सांगतो आणि मग मी जी मुख्य कथा आहे त्या कथेकडे वळणार आहे. 3 ओळीची कथा की ज्याच्यावर सेंट जोन्स हे 5 अंकी नाटक त्यानं उभं केलं. ती 3 ओळीची कथा काय आहे मराठीमध्ये सांगतो. एका पहाडावर एक सुखी मनुष्य राहत होता. पहिली ओळ, एका पहाडावर एक सुखी मनुष्य राहत होता. दुसरी ओळ, त्या पहाडावर एक सुंदर तरुणी गेली. आणि तिसरी ओळ, आता त्या पहाडावर कोणीही सुखी नाही. कथा संपली. कथेचा भावार्थ रीड द बिटवीन 2 लाईन्स. 2 ओळीतला आशय आपण समजावून घ्यायचं आणि आपणच कथा ती पूर्ण करायची. जसं जॉर्ज बर्नार्ड शॉनं 5 अंकी नाटक त्याच्यावर लिहिलं. मी जी कथा या ठिकाणी सांगणार आहे ती भगवान महावीरांच्या जीवनातली अपरिग्रह तत्वज्ञानावर आधारभूत अशा प्रकारची ती कथा आहे. भगवान महावीर ज्यावेळी त्यांच्या संघासहित ते विहार करीत होते, ते विहार करीत असताना एक दिवस त्यांच्या संघातील एक साधू, छाटीधारी भगवी वस्त्र परिधान केलेले, अजून दिगंबर अवस्थेमध्ये ते नव्हते साधू, ते महावीरांच्याकडे गेले आणि महावीरांना म्हणाले, गुरुदेव, माझ्या अंगावरची जे हे भगवी वस्त्र जे आहे ते अगदी जीर्ण झालेलं आहे आणि मला नवीन वस्त्र पाहिजे. त्यावेळी भगवान महावीरांनी त्या साधूंना उद्देशून ते म्हणाले की तुम्ही असं करा, संगपतींच्याकडे जा आणि त्यांच्याकडून तुम्ही नवीन वस्त्र घेऊन परिधान करा. एक 4 दिवस गेले. 4 दिवसानंतर महावीर स्वामी ज्यावेळी विहारासाठी बाहेर जात होते त्याच वेळी ते साधूही बरोबर मार्गस्थ होत असताना दोघेही एका ठिकाणी गाठभेट झाली. भगवान महावीर स्वामींच्या लक्षात आलं. ते त्या साधूंना उद्देशून म्हणाले की तुम्ही 4 दिवसापूर्वी माझ्याकडे आलेला होता भगवी वस्त्र मागण्यासाठी, नवीन वस्त्र मागण्यासाठी. ते मिळालं का आणि ते व्यवस्थित तुम्हाला अंगाशी बसतं का? त्यावेळी ते साधू म्हणाले, हो, अगदी चांगलं वस्त्र मला संगपतींनी दिलेलं आहे आणि व्यवस्थित ते बसतं. मग भगवान महावीरांनी त्या साधूंना पुढला प्रश्न विचारला, ठीक आहे, तुम्हाला नवीन वस्त्र मिळालं, परंतु जे जुनं वस्त्र होतं त्या जुन्या वस्त्राचं तुम्ही काय केला? त्यावेळी ते साधू म्हणाले की ते जुनं वस्त्र अगदी जीर्ण झालेलं होतं. ही जी कुटी आहे त्या कुटीला जे खिडक्या आहेत त्याला जे पडदे जे आहेत त्या जुन्या वस्त्राचं पडदे तयार करून मी त्या कुटीला लावलेले आहेत, त्या खिडक्यांना लावलेले आहेत. महावीर स्वामी म्हणाले, छान, म्हणजे त्याचा तुम्ही उपयोग केला.
परंतु पुढे लगेच ते म्हणाले, त्या खिडकीच्या म्हणजे त्या कुटीला जे जुने पडदे अगोदरचे होते त्या पडद्यांचं तुम्ही काय केलं? त्यावेळी ते साधू म्हणाले, गुरुदेव, ते पडदे अगदीच जीर्ण झालेले होते, अगदीच फाटलेले होते. ते पडदे मी व्यवस्थित शिवून घेतलो आणि ते खाली आता अंथरुण म्हणून त्याचा उपयोग करतो. छान, म्हणजे त्याचा सुद्धा तुम्ही आता उपयोग करताय. मला सांगा, ते जे जुनं अंथरुण होतं त्याच्या पूर्वीचं, त्या अंथरुणाचं तुम्ही काय केलं? त्यावेळी ते म्हणाले, साधू, अगदीच गुरुदेव ते जीर्ण झालेलं होतं की ज्याचा उपयोग काही होत नव्हतं. मी गुरुदेव ते जे अंथरुण म्हणून जे मी वापरत होतो ते अगदीच फाटलेलं होतं, अगदीच जीर्ण झालेलं होतं. ते मी स्वच्छ धुतलो आणि त्या कापडाचे तुकडे करून शिवून ते स्वयंपाकघरामध्ये मोठमोठे भांडी उचलण्यासाठी, आदन उचलण्यासाठी त्या तुकड्यांचा वापर करतो. महावीर स्वामी म्हणाले, खूप छान, म्हणजे त्याचाही तुम्ही चांगल्या पद्धतीने उपयोग केला. मग मला हे सांगा, ते जे तुकडे म्हणून तुम्ही आता नवीन वापरता, परंतु जुने तुकडे तिथं होते, त्या जुन्या तुकड्यांचं तुम्ही काय केला? त्या जुन्या कापडाचा तुम्ही काय उपयोग केला? त्यावेळी ते साधू म्हणाले, महावीर स्वामी, गुरुदेव, ते जे तुकडे होते ते अगदीच फाटलेले होते, अगदीच जीर्ण झालेले होते, ते संपलेले होते, त्याचे धागे सुद्धा आता बाहेर आलेले होते, त्याचा काही फारसा उपयोग होणार नव्हता. म्हणून ते जे तुकडे होते ते स्वच्छ धुवून जमीन पुसण्यासाठी मी वापरतोय. आता शेवटचा प्रश्न, मला सांगा, जमीन पुसण्यासाठी अगोदर जे कापड दिलेलं होतं त्याचं तुम्ही काय करता? त्यावेळी साधू म्हणाले की गुरुदेव, जमीन पुसण्यासाठी अगोदर जे कापड आम्ही वापरत होतो ते एवढ्या चिंध्या झालेल्या होत्या, एवढे धागे बाहेर आलेले होते की ते सगळे धागे बाहेर काढून त्याच्या वाती तयार करून या समयीमध्ये ज्या वाती पेटलेल्या आहेत ते त्या धाग्यापासून बनवलेल्या त्या वाती आहेत. गुरुदेव भगवान महावीर स्वामी म्हणाले, खूप छान, म्हणजे त्या जमीन पुसण्याच्या कापडाचा सुद्धा उपयोग तुम्ही वातीसाठी केला. भगवान महावीरांनी तुम्हा आम्हाला अपरिग्रहाचं तत्वज्ञान सांगितलं की अंगावरच्या वस्त्रापासून समईतल्या वातीपर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास तुम्ही आम्ही अशा पद्धतीनं करू शकतो. एवढं अपरिग्रह तत्वज्ञान आपल्या जैन धर्मानं, जैन तत्वज्ञानानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण मात्र आपल्या मुलांना अगदी 5 रुपये जरी मागितलं तर आपण 500 रुपयाची नोट त्या ठिकाणी देतो. आणि ही चंगळवादी संस्कृती त्या विद्यार्थ्यांच्या, त्या मुलांच्या मध्ये आपण निर्माण करतो. कुठं भगवान महावीर स्वामींनी सांगितलेलं तत्वज्ञान अपरिग्रह तत्वज्ञान, आणि कुठं आजचे आई वडील आपल्या मुलांना 5 रुपये मागितल्यानंतर 500 रुपयाची नोट देऊन त्याचा हिशेब सुद्धा कधी त्या मुलांच्याकडून मागत नाहीत, घेत नाहीत. अशी परिस्थिती आज समाजामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून भगवान महावीरांचं तत्वज्ञान जर आचरणात आणायचं असेल, अपरिग्रहाचं तत्वज्ञान जर आपल्याला आचरणात आणायचं असेल तर त्यांच्या पाऊल वाटेनं आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. एवढंच
आजच्या या कथेच्या माध्यमातून मी सांगून मी माझं मनोगत थांबवितो. जय जय.